तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या त्रिपिटक धम्माला अनुसरून मिलिंद प्रश्न हा धम्मग्रंथ, या धर्मग्रंथाचं असं या ठिकाणी वाचन चालू आहे। यामध्ये कालच्या भागामध्ये आपण समुद्राचं पाणी खारट का असते, सूक्ष्म धर्म किंवा समुद्राला समुद्र नाव कसं पडलं, त्यानंतर विज्ञान, प्रज्ञा, जीव, त्याच्यानंतर श्वासोश्वास या संदर्भामध्ये जे मिलिंद राजानं प्रश्न निर्माण केले होते त्या प्रश्नाचे उत्तरही सुस्पष्ट करून या ठिकाणी नागशनभंती यांनी सांगितलेले आहे, हे आपण बघितलेलं आहे। या ठिकाणी चौथं प्रकरण हे समाप्त झालेलं होतं। आज पाचवं प्रकरण आपल्याला बघायचं आहे आणि यामध्ये जे काही आतापर्यंत प्रश्न उत्तरे झालेली आहेत या प्रश्न उत्तराचा आढावा या ठिकाणी दिलेला आहे। या ठिकाणी नागशनभंती म्हणतात की महाराज आता किती वेळ झाला आहे हे आपण सांगू शकाल का? आणि त्यावेळेस राजा म्हणते की होय भंते, सांगू शकेल। रात्रीचा पहिला प्रहर निघून गेला आहे आणि मधला प्रहर सुरू झाला आहे। मशाली लावण्यात आल्या आहेत, चारही ध्वज वर उंचावण्याची आज्ञा दिली आहे आणि आता थोड्याच वेळानंतर दान देण्याच्या सर्व वस्तू कोठाराबाहेर काढण्यात येऊन दानशाळेत पोहोचण्यात येतील। तर या ठिकाणी जे काही नागशनभंते आणि मिलिंद राजा हे प्रश्न उत्तरासाठी त्यांच्या राज्यामध्ये बसलेले असताना प्रश्नावर प्रश्न विचारत गेले मिलिंद राजा आणि त्या पूर्ण प्रश्नाची उत्तर नागशनभंते हे देत गेले। आणि यामध्ये असं प्रश्नाचे उत्तर सांगता शेवटी स्थवीर नागशनभंते म्हणतात की महाराज आता किती वेळ झालेली आहे हे आपण सांगू शकाल का? आणि यावर स्पष्टीकरण देऊन राजा सांगते की आता रात्रीचा पहिला प्रहर जे आहे तर ते निघून गेलेला आहे, म्हणजे जवळपास मध्यरात्र झालेली आहे आणि मध्यरात्रीच्या नंतरचा प्रहर सुरू झालेला आहे आणि प्रत्येक ठिकाणी मशाली लावण्यात आलेली आहे। चारही बाजूने ध्वज म्हणजे काही पताका, म्हणजे तिथलं जे काही राज्य होतं या पूर्ण राज्याला सजवलेलं होतं, तर त्या पूर्ण राज्यामध्ये पताका लावलेल्या होत्या आणि आता थोड्या वेळामध्ये त्या राज्यामध्ये काही दान द्यायचं कबूल केलं होतं त्या ठिकाणच्या राजानं। त्यामुळं कोठारामधील सर्व दानासाठी जाणाऱ्या जे काही वस्तू होत्या हे वस्तू आता त्या दानशाळेत ठेवण्याची तयारी चालत होती। मग तेव्हा राजाचे अंगरक्षक येऊन म्हणाले की महाराज हे भिक्षुक तर फार मोठे पंडित आहेत। आता या ठिकाणी जेव्हा त्या राजानं एवढं कथन केल्याच्या नंतर राजाचे काही अंगरक्षक त्या ठिकाणी होते, तर ते अंगरक्षक काय म्हणतात की महाराज हे जे भिक्षू आहेत, नागशन भिक्खू जे आहेत हे फार मोठे पंडित आहेत। आणि यावर राजा म्हणते की हो स्थवीर, फार मोठे पंडित आहेत, गुरु असावा तर यांच्यासारखा आणि माझ्यासारखा शिष्य, तर पंडित लोकांना धर्मज्ञानाचे आकलन होण्यास फारसा अवधी लागणार नाही। म्हणजे राजा काय म्हणते की गुरु हा नागशनभंतेसारखा असावा आणि शिष्य हा माझ्यासारखा असावा की प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्याचं विचारायचं आणि नागशन सारख्या पंडितनं, एखाद्या मोठ्या विद्वानानं एखाद्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर द्यायचं। आणि असं जर झालं तर या आपल्या राज्यामध्ये धर्मज्ञान जे काही आहे तर यांचं आकलन किंवा यांची जी काही पूर्ण समज ते सर्वांना झाल्याशिवाय राहणार नाही। सर्व लोक हे धर्माचे पालन करतील, धर्म शिकून घेतील। त्यानंतर स्थावीर नागशनाच्या उत्तराने संतुष्ट होऊन राजाने त्यांना एक मौल्यवान चिवर दान दिले व म्हणाला, भंते कृपा करून 800 दिवसेपर्यंत माझ्याकडे भोजन घेण्याचे निमंत्रण आपण स्वीकार करा। शिवाय माझ्या राजवाड्यात त्या काही वस्तू आणण्यायोग्य आहेत त्या सर्व आपणास दान द्याव्यात असे मला अंतःकरणपूर्वक वाटते। आता या ठिकाणी राजानं बोललं होतं की जे काही नागशन आणि त्यांच्यासोबतचे जे काही भिक्खू असतील तर यांना दान द्यायचं, चिवर दान करायचे, भिक्षापात्र दान करायचं, अशा प्रकारचा दानाचा त्यांचा उद्देश होता।
आणि त्यामुळं त्या ठिकाणी जेव्हा नागसेनाकडून जी उत्तरं मिळाली मिलिंद राजाला, तर या मिलिंद राजा या पूर्ण उत्तरामुळं एकदम संतुष्ट झाला. म्हणजे असं वाटलं की मी जे प्रश्न विचारतो त्या प्रत्येक प्रश्नाचं मला उत्तर आता मिळत आहे. आणि त्यामुळं यावर खुश होऊन आनंदी होऊन त्या राजाने काय केलं, नागसेनभंतीला एक चिवर दान दिलं. आणि त्या नागसेनभंतीला म्हणतात की कृपया करून जवळपास 800 दिवस म्हणजे जवळपास साधारणतः एक दोन अडीच वर्ष जवळपास, तर 700 दिवसापर्यंत माझ्याकडेच फक्त येऊन तुम्ही आपलं 800 दिवसापर्यंत माझ्याकडेच येऊन तुम्ही भोजनाचं निमंत्रण स्वीकार करा. फक्त माझ्याकडेच येसाल दररोज आणि माझ्याकडे येऊन भोजन करसाल याचं निमंत्रण तुम्ही स्वीकार करा. शिवाय माझ्या राजवाड्यामध्ये काही वस्तू आहेत जे आपल्या उपयोगी असतील, जे मी दान देऊ इच्छित आहे, तर अशा दानाचा तुम्ही स्वीकार करावा असं मला वाटते, असं त्या ठिकाणी राजा म्हणते. मग नागसेनभंते म्हणतात, असू द्या महाराज, माझे चिवर तर अतिशय आनंदाने चाललेले आहे. नागसेनभंते काय म्हणतात की माझ्यापाशी जे काही चिवर आहे तर ही चिवर अगदी चांगल्या प्रकारे उत्तम प्रकारे आहे. कारण तर भगवान बुद्धाने नियम बनवला होता की कोणत्याही भिक्खूनं 3 चिवरपेक्षा जास्त चिवर आपल्या जवळ ठेवायचे नाहीत. एक घालण्यासाठी, एक जेव्हा आपण आंघोळ केल्याच्या नंतर दुसरं घालण्यासाठी, आणि तिसरं फक्त एक्स्ट्रा असलं पाहिजे की पाण्या पावसात भिजलं काय झालं तर, किंवा ऐन टायमाला ते आपल्याला अंगावर घेता यावं. कधी थंडी आहे काही आहे अशा याच्यावर अंगावर घेण्यासाठी आपल्याला उपयोगात पडेल अशा प्रकारचे फक्त 3 चिवर त्या आपल्या जवळ ठेवण्याची अनुमती प्रत्येक भिक्खूला होती. बनते आपले जीवन आनंदपूर्वक चालत आहे याची मला जाणीव आहे, परंतु कृपा करून लोकापवादवासापासून तुमचे स्वतःचे व माझे असे उभयतांचे संरक्षण करावे. कारण जनतेमध्ये असा गैरसमज पसरवण्याचा संभव आहे की राजाला युक्तिवादाने अनेक विषय पटवून दिले व राजाला संतुष्ट केले, तरी पण स्थविरास मात्र काहीच नाही मिळाले. म्हणजे या ठिकाणी जेव्हा नागसेनभंते म्हणतात की नाही माझ्याकडे चिवर आहेत, तर तेव्हा राजा काय म्हणते की राजा काहीही करून तुम्ही हे चिवर घ्या आणि माझ्याकडून काही दान वस्तू आहे ती वस्तू सुद्धा घ्या. नाही आणि तुम्ही जर दान नाही घेतलं माझ्याकडून, तर माझ्या राज्यामध्ये लोक अशा प्रकारचे शब्द वापरतील किंवा अशाच प्रकारे म्हणतील की राजानं जे काही राजाच्या मनातले प्रश्न असतील त्या पूर्ण प्रश्नाचे उत्तर नागसेनभंतेकडून ऐकून घेतले, समजून घेतले, परंतु त्याच्या बदल्यामध्ये मात्र राजानं त्यांना काहीच दिलं नाही असं म्हणतील. आणि या गैरसमजापासून स्वतःचे संरक्षण करावे आणि स्थविराच्या कौशल्यपूर्ण उत्तरांनी संतुष्ट होऊनही त्याच्यासाठी भेटी दाखल काहीही न देणारा असा कंजूस राजा आहे असाही जनतेत गैरसमज पसरू शकतो. तेव्हा या अडचणीपासून माझे संरक्षण करावे. आणि राजानंतर काय म्हणते की अशी सुद्धा अडचण आहे की उद्या चालून लोक असे सुद्धा म्हणू शकतात की राजाच्या प्रश्नाचे उत्तर नागसेनभंतीने दिले आणि यावर जे काही मिलिंद राजा आहे मिलिंद राजा खूप खुश झाला, परंतु राजा एवढा कंजूस आहे की प्रश्नाचे उत्तर घेऊन सुद्धा नागसेनभंतीला मात्र काहीच दिलं नाही. आणि असे लोक मला म्हणू लागतील त्याच्यामुळं हे काही दान आहे हे माझ्याकडून तुम्ही स्वीकार करा. आणि मग असं म्हणल्याच्या नंतर नागसेनभंते म्हणतात की ठीक आहे महाराज, जशी आपली इच्छा. म्हणते सिंह हा वन्य प्राण्याचा राजा आहे, त्याला सुंदर अशा सोन्याच्या पिंजऱ्यात ठेवले तरी तो बाहेरील जगाकडे तोंड करून उभा राहतो. त्याचप्रमाणे मी या सुंदर उपकरणांनी सजविलेल्या राजभवनात राहत असलो तरीही माझी दृष्टी सतत बाहेरच फिरती असते. परंतु म्हणते मी जर आताच गृहत्याग करून प्रवर्जा घेतली व भिक्षू झालो तर फार काळ जगू शकणार नाही, कारण सध्या स्थितीत मला अनेक शत्रू आहेत, कदाचित ते संधी पाहून मला ठार मारतील. आता या ठिकाणी राजा म्हणलं की राजा एकूण एकाचे शत्रू आले. राजा म्हणलं तर राजाच्या बाजूचा जे असते दुसरा राजा त्याचा ते शत्रू असतो, किंवा आपल्या राज्यामध्ये सुद्धा काही लोक त्याच्या विरोधात असतात, त्याचे शत्रू असतात. यामुळं राजा काय म्हणते की एखादा समजा जंगलाचा जे राजा असतो तर तो जंगलाचा राजा एखाद्या पिंजऱ्यात जरी ठेवलं तरी त्याची नजर कुठे राहते, बाहेरच राहते, पिंजऱ्यात राहत नाही. त्याप्रमाणे मी सुद्धा या राजाचा हे सिंह आहे, राजा आहे,
आणि मी जरी सोन्याच्या लंकेमध्ये राहत असेल, सोन्याच्या ओखाळीमध्ये राहत असेल, तरी सुद्धा पण मी याच्यामधून, या पिंजऱ्यामधून बाहेरच बघत असतो. माझी नजर ही बाहेर जात असते. म्हणजे मला हे राजपद सोडून द्यायचं आहे आणि परिवर्जा घ्यायची आहे. परंतु मी आता परिवर्जा घेऊ शकत नाही, भिक्खू बनवू शकत नाही, घर माझं सोडू शकत नाही. मी जर असं केलं तर कदाचित तुमच्यासारखं एकटं राहण्यामुळं, कोणीही, माझे शत्रू खूप सारे आहेत, त्यामुळं ते मला कधीही ठार करू शकतात. आणि याप्रमाणे राजा मिलिंदाने विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन आयुष्यमान नागसेन आपल्या आसनावरून उठले व आपल्या विहारातून निघून गेले, आपल्या विहारात निघून गेले. यानंतर प्रश्न उत्तराचा आढावा. इकडे स्थविर नागसेन निघून गेल्यावर आपण बरोबर प्रश्न विचारले की नाही आणि स्थविर नागसेनाने दिलेली उत्तरे बरोबर होती की नाही यावर राजा मिलिंद विचार करू लागला. खूप विचार केल्यानंतर मात्र त्याला कळून आले की आपण विचारलेले सर्व प्रश्न अत्यंत मार्मिक होते आणि स्थविराने दिलेली उत्तरे देखील तशीच समर्पक होती. दुसऱ्या दिवशी सकाळी नागसेनाने चिवर धारण केले, हातात भिक्षापत्रे घेतले आणि राजवाड्यात येऊन दाखल झाले व त्यांच्यासाठी तयार केलेल्या आसनावर विराजमान झाले. राजा मिलिंदानेही यथायोग्य स्वागत करून स्थविरास आदरपूर्वक प्रणाम केला व एके बाजूस नम्रतापूर्वक बसला आणि म्हणाला, बनते, मी आयुष्यमान नागसेनास अतिशय खूप प्रश्न विचारले. या खुशीत मी सारी रात्र जागून काढली असे मात्र आपण समजू नका. या उलट मी विचारलेले प्रश्न योग्य होते की नाही व आपण दिलेली उत्तरे समर्पक होती की नाही याच गोष्टीचा विचार करीत असता रात्र कशी गेली ते सुद्धा मला कळले नाही. अखेर खूप विचाराती मला तसेच आढळून आले. यावर स्थविर म्हणाले, महाराज, राजाच्या प्रश्नाची उत्तरे किती संतोषजनक दिली. अशा विचारात मी सुद्धा सारी रात्र जागा असेल असे मात्र आपण समजू नये. तर मी सुद्धा आपल्या सारखाच विचार करीत होतो आणि तुमच्याप्रमाणेच मी सुद्धा निर्णयाला पोहोचलो. आणि याप्रमाणे मिलिंद राजा आणि नागसेन भंते या परस्पराचे त्या ठिकाणी अभिवादन केले. आणि म्हणजे दुसऱ्या दिवशी सुद्धा नागसेन भंते हे आपले चिवर घेऊन, आपली दीक्षापत्र घेऊन या राजाच्या इथं भोजनासाठी आले. मिलिंद राजाने त्यांना चांगलं भोजन दिलं. आणि याच्यानंतर भोजन म्हणजे त्यांचं रोजचं तेच राहायचं. समजा जोपर्यंत मिलिंद राजाचं प्रश्न संपत नाही तोपर्यंत नागसेन भंते आणि मिलिंद राजाचं हे सुरू राहायचं. आणि अशा प्रमाणात नागसेन भंते हे भोजनासाठी आले. भोजन केल्याच्या नंतर मग ते एका साईडला बसतात आणि परत आपला प्रश्न उत्तर हे चालू होतात. मग या ठिकाणी जे काही तिसरा खंड आहे हा खंड संपलेला आहे आणि या ठिकाणी चौथा खंड चालू करत आहोत. या चौथ्या खंडामध्ये पहिल्या प्रकरणामध्ये जे काही मेंढक प्रश्न आहेत, मेंढक प्रश्न म्हणजे कसे प्रश्न आहेत? मेंढक म्हणजे की सरासरी ते एका उदाहरणानं कधीच न समजणारे किंवा कुठं नेऊन सोडणारे, कुठं आपलं मन झालं, चित्त झालं, कुठं नेऊन सोडणारे असे प्रश्न आहेत. याच्यामध्ये महावर्ग या पहिल्या भागामध्ये मेंढक प्रश्न या ठिकाणी चालू होता. वक्तृत्ववान राजा मिलिंदाचा हातखंडा होता, तसा हा तो लोक तर्कप्रिय, हुशार आणि बुद्धिमान होता. नागसेन किती ज्ञानी आहे यांची परीक्षा पाहताच त्यांनी मनाशीच निश्चय केला. म्हणजे मिलिंद राजा यांना आतापर्यंत या जगामध्ये कोणी हुशार आहे असं वाटलंच नाही. परंतु नागसेन भंतेला भेटलं की त्यांना आता समजलं, राजाला समजलं की हा जो नागसेन भंते आहे हा खूप हुशार आहे आणि तर्कप्रिय आहे. म्हणजे तर्क देऊन प्रश्नांचे उत्तर समजून सांगतो आणि अशा प्रकारचा बुद्धिमान आहे. आणि त्यामुळे नागसेन हा किती ज्ञानी आहे याची परीक्षा पाहण्याचा त्यांनी मनाशी निश्चयच केला की मी प्रश्न विचारतच जाईल, बघूता की नागसेन भंते कोटपर्यंत माझ्या सोबत टिकतात किंवा मी त्याच्यासोबत कोटपर्यंत टिकतो. स्थविराच्या जवळ बसून राजाने प्रश्न विचारण्यात आपली सर्व बुद्धी कौशल्य पणास लावली. पुन्हा प्रश्न विचारून आपली हार मानली व अखेरीस त्रिपिटकाचे सिद्धांत त्याला प्रमाण वाटू लागले. आणि अशा प्रकारे मिलिंद राजा हा घडी प्रश्न विचारत होता आणि त्या प्रश्नाचे उत्तर नागसेन भंते हे स्पष्टीकरण करून देत गेले, तर्क सांगून देत गेले. आणि अशामुळं यामध्ये जो मिलिंद राजा आहे या मिलिंद राजानं
प्रत्येक वेळेस आपली हार मानली होती, कारण तर मिलिंद राजाला जे जे प्रश्न त्या ठिकाणी उत्पन्न केले होते सर्व प्रश्नाची उत्तरं नागसेनभंतीने दिली होती. आणि त्यामुळं मिलिंद राजाला आखरी पटलं की जे काही त्रिपिटक आहे, जे काही भगवान बुद्धाचा धम्म आहे, या धम्माच्या सिद्धांताला प्रमाण असे हे या नागसेनभंतेचे शब्द आहेत किंवा प्रश्नाची उत्तर आहेत. रात्रीचा समय होता, जिकडे तिकडे नीरव शांतता पसरली होती. सर्व प्राणी जगत निद्रा देवीच्या कुशीत झोपी गेले. कोणीही जागी असण्याचे लक्षण दिसत नव्हते. अशा शांत वातावरणात एकांत स्थळी राजा मिलिंद धर्माच्या विशेष संबंधाने विचार करीत बसला होता. तेव्हा त्याला मेंढक नामक अत्यंत गुंतागुंतीचे अतिशय कठीण असे प्रश्न आठवले. म्हणजे अशा वेळेस दुसऱ्या दिवशी संध्याकाळी रात्रीचा समय असताना जेव्हा राजा झोपेच्या वेळेला तो असा विचार करत बसला की मी आता नेमके कोणते प्रश्न या नागसेनभंतीला विचारू. आणि अशामध्ये त्याला मेंढक नामक म्हणजे एकदम गुंतागुंतीचे, म्हणजे ते प्रश्न लवकर समजणार नाही, मग त्याची उत्तर कशी द्यावी लागतील, अनेक उदाहरणं देऊन उत्तर द्यावी लागतील. तर अशा प्रकारचे कठीण प्रश्न आपण नागसेनभंतीला विचारावे असा त्याने विचार केला. आणि धर्मराज शासनात काही गोष्टी पर्यायाने सांगण्यात आल्या आहेत, तर काही प्रसंगानुसार कोणते दृश्य समोर होऊन सांगण्यात आले आहेत, आणि काही केवळ साधारण गोष्टी समजावून देण्यासाठी सांगण्यात आल्या आहेत. परंतु त्याचा तंतोतंत अर्थ न समजल्यामुळे भविष्यात मतभेद निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण भगवान बुद्धाने निरनिराळे वेळी अतिसूक्ष्म व वेगवेगळे कथन केले आहे. ते न समजल्यामुळे प्रत्येक वेळी अज्ञातवास झगडे झालेले आहेत. म्हणजे अशा प्रमाणे या राजाला माहित होतं की भगवान बुद्धाने सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये सर्व लोकांचे जे काही शंका असतील, प्रश्न असतील, या प्रश्नाचे शंकेचे उत्तर न विचारता देत गेले त्यांनी. कारण तर भगवान बुद्ध सर्व जाणून होते. फक्त कोणत्याही व्यक्तीच्या एखादा भिक्खू असेल, उपासक असेल, त्यांच्या चेहऱ्याकडे बघून त्यांच्या मनामध्ये काय चाललं हे भगवान बुद्ध ओळखत होते. म्हणूनच भगवान बुद्ध आपल्या धम्मामध्ये त्या प्रत्येक माणसाच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचं काम करत होते. आणि अशा प्रमाणे हे राजाला या ठिकाणी माहीत झालं. आणि त्यामुळं राजा काय विचार करते की अशा प्रकारचे जे काही गुंतागुंतीचे प्रश्न आहेत, जे भगवान बुद्धाने ते स्पष्टीकरण करून सांगलेलं आहे, परंतु ते काही जणाला बरोबर कळले नाहीत. आणि जेव्हा त्या प्रश्नाचे उत्तर म्हणजे तो धम्म त्या ज्याने श्रावण केला, एखादा भिक्खू असेल, कोणी असेल, आणि त्या भिक्खूने दुसऱ्याला सांगताना मात्र भगवान बुद्धाच्या म्हणण्यामध्ये या भिक्खूच्या म्हणण्यामध्ये फरक पडला. आणि अशामुळे खूप सारे झगडे झालेले आहेत. म्हणजे भगवान बुद्धाचं जे सांगणं होतं अगदी स्पष्टीकरण करून सांगणं होतं, शांत स्वभावानं सांगणं होतं, एकदम शांत भावानं सांगणं होतं. परंतु प्रत्येक भिक्खू तसे नसतात ना. मग भिक्खूचं सांगणं थोडं वेगळं असल्या कारणानं लोकांच्या मनामध्ये गैरसमज झाले. आणि अशामधून काही ठिकाणी भांडणं सुद्धा झाले, झगडे सुद्धा झाले. आता या ठिकाणी जे काही मेंढक आहे, तर या मेंढकाचा जो अर्थ आहे, तर तो अर्थ म्हणजे एखादा जे काही काय म्हणतात त्याला, बकरा समजा, एक बकरा समजा, बकर किंवा ते मेंढक म्हणजे म्हणतात मेंढी, त्या मेंढकीचा मेंढक. तर अशा सारखा बकरा. मग हा बकरा कसा असतो की त्याच्या डोक्यावर अनेकदार शिंग असतात. मग त्याच्या सोबत जर टक्कर खेळायची आपल्याला, तर टक्कर सांभाळून खेळावं लागते. मग टक्कर खेळता खेळता सांभाळून जर खेळली तर कदाचित त्यांना हरल, नाही तर त्याचे शिंग दोन आपल्या डोक्यामध्ये खुपसल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे उलट आपल्यावरती फिरते समजा. अशा प्रकारचा या मेंढक प्रश्नाचा अर्थ होतो या ठिकाणी. आणि त्याचप्रमाणे जे काही मेंढक प्रश्नातही दोन विकल्प किंवा अडचणी ठेवण्यात आल्या होत्या, तर ते दोन्ही विकल्प अतिशय आपत्तीजनक, म्हणजे थोड्या लोक त्याच्यावर आपत्ती घ्यायची की असं का बोलतोस, असं का विचारतोस, किंवा असं का त्याची उत्तर देतोस. म्हणजे याच्यावरून झगडे होत गेले, अशा गोष्टीवरून झगडे होत गेले. तर असे गुंतागुंतीचे हे प्रश्न आहेत, त्याला मेंढक प्रश्न म्हणतात. म्हणून हे गुंतागुंतीचे व दुर्बोध प्रश्न आयुष्यमान नागसेनाकडून सोडून घेणे योग्य ठरेल. कारण यातील काही गोष्टी चमत्कारिक आहेत, तर काही एकदम विसंगत आहेत. तेव्हा भविष्यात भगवान बुद्धाच्या धर्मसंबंधाने मार्गदर्शक ठरावे म्हणून नागसेनाने दिलेली उत्तरे फार मोठा आधार ठरतील.
आणि अशामुळं या राजाला माहीत झाल्या कारणाने की अशा मेंढक प्रश्नामुळं झगडे सुद्धा झालेले आहेत आणि माझ्या मनात तसे आता प्रश्न निर्माण झाले. मग या प्रश्नाचे उत्तर सुद्धा मी या नागसेन भंतेकडून समजून घेतले पाहिजे, कारण नागसेन भंते हा खूप हुशार आहे आणि तर्कशुद्ध आहे. आणि जर मी या नागसेन भंतेकडूनच या प्रश्नाचे उत्तर समजून घेतले तर नेमकं या प्रश्नाचे उत्तर काय आहे याचा उलगडा माझ्यापाशी होईल. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्योदय होताच मिलिंद राजाने स्नान केले आणि भूतकाळातील, भविष्यकाळातील आणि वर्तमान काळातील सर्व बुद्धांना अंजली बुद्ध प्रणाम केला. त्यानंतर अष्टशील उपोषित व्रताचे पालन करण्याचा त्याने संकल्प केला. म्हणजे असा विचार झाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी मिलिंद राजा हा सकाळी लवकरच उठला, आंघोळ घेतली आणि आंघोळ घेतल्याच्या नंतर जे काही आजच्या अगोदर बुद्ध होऊन गेले, आजच्या जगामध्ये काही जे बुद्ध अस्तित्वामध्ये आहेत आणि आजच्या नंतर हे जग जिथपर्यंत राहणार आहे या जगामध्ये याच्यानंतर जेवढे बुद्ध होतील अशा सर्व बुद्धाला मिलिंद राजाने प्रणाम केला. आणि त्यानंतर अष्टशील उपोषित व्रताचे पालन करण्याचा त्यांनी संकल्प केला. म्हणजे आपण बघितलेलं आहे अष्टशील मानायचे आणि त्याचं जे काही उपसत आहे तर त्या उपसताचे व्रत ठेवायचं याचा संकल्प या राजाने केला. मी आजपासून 7 दिवसापर्यंत या 8 शिलाचे पालन करण्याचे व्रत ग्रहण करतो. व्रताचरणाने मी माझ्या गुरुस प्रसन्न करून त्याची मर्जी संपादन करेल व त्यानंतर त्यांना हे अत्यंत कठीण असे मेंढक प्रश्न विचारेल. मग या ठिकाणी राजा विचार करते की मी आजपासून 7 दिवस पर्यंत या अष्टशिलाचं पालन करेल, तंतोतंत पालन करेल. आणि नागसेन भंतेला प्रश्न विचारणं झाल्याच्या नंतर शेवटी अशा प्रकारच्या मेंढक प्रश्नाचे उत्तर मी त्यांना विचारेन. त्याप्रमाणे मिलिंद राजाने आपल्या अंगावरील नेहमीची राजवस्त्रे व आभूषणे काढून टाकली. म्हणजे पूर्ण नागसेन राजाच्या दिलेल्या प्रश्नाच्या उत्तरामुळे या राजावर पूर्ण प्रभाव झाला होता. आणि ज्याप्रमाणे या राजाने जे काही उपोषित आहे या उपोषिताचं व्रत धारण केलं त्याप्रमाणे राजाच्या अंगावर जे काही मखमली, हिऱ्यानं, सोन्यानं जडलेले असे जे काही पोशाख होते राजाचे, या सर्व पोशाखाचा या राजाने धिक्कार केला आणि ते पूर्ण पोशाख हे काढून ठेवले आणि साधी वस्त्रे तिची धारण केली. लहान आकाराची फिकट काशाळी वस्त्रे अंगावर धारण केले. मुकुटाऐवजी एक लहानसा रुमाल डोक्यावर बांधला. आता राजाच्या डोक्यावर सोन्याचा मुकुट असते, पण सोन्याचा मुकुट सुद्धा त्या राजाने काढून ठेवला आणि डोक्यावर काही ना काहीतरी असायला पाहिजे म्हणून फक्त एक रुमाल आपल्या डोक्यावर घेतला. तेव्हा तो एखाद्या तपस्व्यासारखा दिसू लागला व तपस्व्यासारखाच राहू लागला. आणि अशामुळं तो एखादा तपस्वी कसा राहते साधारण वेशामध्ये, एकदम साधा सिंपल, अशा प्रमाणे हा राजा सुद्धा राहू लागला. या आठवड्यात त्याने कोणती राज्य केली नाही. न्यायालयात देखील कोणत्याही बाबीचा निर्णय घेतला नाही. कोणत्याही प्रकारची लालसा, द्वेषजनक विचार किंवा भ्रामक कल्पनांना तर आपल्या मनात मुळीच थारा दिला नाही. नौकर चाकराप्रती नम्र व प्रसन्न असेच आचरण ठेवले. आपल्या शरीर व वचनावर पूर्णपणे संयम ठेवून 6 आयतनाचे दक्षतेने रक्षण केले. आपल्या मनास मैत्री भावनेत परंपरेने गुंतून ठेवले. पूर्ण आठवडाभर कोठेही न जाता केवळ अष्टशिलाचे चिंतन करीत राहिला. आता या ठिकाणी जे काही एका हप्त्याचं उपोषित या राजाने व्रत धरलेलं आहे. मग या व्रतामध्ये राजा असून सुद्धा सगळी जिम्मेदारी आपल्यावर असून सुद्धा एकदम साध्या कपड्यामध्ये राहिला. मुकुट सुद्धा आपल्या डोक्यावर ठेवला नाही. आणि राज्यातली जे काही कामं आहेत हे एकही काम त्यानं केलं नाही. कोणता नौकर असेल त्या नौकरावर रागावला नाही, त्यांच्यासोबत नम्रतेने राहिला. अशा प्रकारचं सर्व काही शांत मनानं तो राहिला. अशा तऱ्हेने 7 दिवस लोटले आणि 8व्या दिवशी प्रातकाळी स्नान करून त्याने जलपान आटोपले. विचारात मग्न, अंतःकरणात आनंद व प्रफुल्ल अशा अवस्थेत स्थिर दृष्टीने केवळ पायापासून 2 गजावर दृष्टी ठेवून चालत असता राजा मिलिंद स्थविर नागसेनाकडे गेला आणि त्यांच्या पायावर डोके ठेवून श्रद्धापूर्वक प्रणाम करून हात जोडून तो एके बाजूस उभा राहिला व म्हणाला. आता अशा प्रमाणे 1 हप्ता तो राहिला.
जे काही उपवासाचं पालन करत राहिला आणि त्यानंतर 8व्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ केली. आंघोळ करून जे काही आपले विचार आहे त्या विचारामध्ये मग्न राहून आणि जे काही अंतरामध्ये जे काही 8 दिवस आपण जे काही व्रत धारण केलं होतं त्याचा आनंद आपल्या मनामध्ये निर्माण ठेवून जे काही आपल्या पायापासून जवळपास 2 हातापर्यंत म्हणजे समोरचं दिसावं एवढ्याच अंतरावर नजर ठेवर, म्हणजे इकडे तिकडे कोणीकडे नजर न ठेवता इकडे तिकडे नजर ठेवलं म्हणजे त्या ठिकाणी आपल्या मनामध्ये लालसा निर्माण झाली, हाव निर्माण झाली. तर असं कोणतीही हाव असो लालसा असो आपल्या मनामध्ये निर्माण होऊ नये म्हणून आपल्या पायापासून फक्त 2 हातापर्यंत अंतरावरती नजर ठेवून असा तो चालत 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 कुठे गेला, नागसेन भंतेकडे गेला. आणि नागसेन भंतेकडे जाऊन नागसेन भंतेच्या पायावर डोकं ठेवलं आणि नागसेन भंतेला वंदन केलं. आणि वंदन केल्याच्या नंतर त्या ठिकाणी एका बाजूला राजा हा जाऊन बसला आणि नागसेन भंतेला म्हणतोय की भंते, मी आपणाशी एकांतात असे काही बोलू इच्छितो. येथे कोणीही तिसरा मनुष्य असता कामा नाही. बौद्ध भिक्षूंना राहण्यास योग्य अशा 8ही अंगाने युक्त निर्मनुष्य जंगलातील निवांत स्थळी मी माझे विचार आपणास सांगावे असे मला वाटते. आपण उभयतात कोणतीही गोष्ट गुप्त अगर रहस्यमय असू नये. भंते, गंभीर स्वरूपाची सल्लामसलत चालत असता तो रहस्य उघड केले जाते ते ऐकण्या इतका मी पात्र झालो आहे असे मला वाटते. आपल्या मनातील भाव उपमेच्या आधाराने देखील स्पष्ट करता येतात. भंते, याप्रमाणे या धरणीवर विश्वास ठेवून मौल्यवान धन दौलत त्यामध्ये पुरुष सुरक्षित ठेवली जाते, आपलं पुरून सुरक्षित ठेवली जाते. तद्वतच मी सुद्धा आपल्याकडून अत्यंत गंभीर स्वरूपाचे रहस्य ऐकून ते सुरक्षित ठेवण्यास पात्र आहे, यात मुळी शंका नाही. आता या ठिकाणी नागसेन भंते जवळ आल्याच्या नंतर मिलिंद राजा काय म्हणते की मी तुम्हाला एकांतामध्ये काही बोलायचं आहे, तुमच्यासोबत काही गोष्टी विचार असेल जे काही सलाम मसलत आहे तर ते करायचं आहे असं त्या नागसेन भंतेला त्या ठिकाणी विनंती करतात. आणि त्याप्रमाणे राजा मिलिंद आणि त्यांचे गुरु नागसेन हे दोघेही ठरल्याप्रमाणे अशाच एका शांत ठिकाणी पोहोचले. तेव्हा राजा म्हणाला, भंते, धर्माच्या गूढ अशा रहस्यमय तत्वावर चर्चा करणाऱ्यांनी 8 प्रकारच्या स्थळांना टाळणेच बरे आहे. या 8 ठिकाणी कोणतीही बुद्धिमान मनुष्य अशा धर्मचर्चा करणार नाही, कारण चर्चा करून सुद्धा काहीच निर्णय लागत नाही आणि मुद्दा तसाच पडू शकतो. आणि अशाप्रमाणे या दोघांनीही त्या ठिकाणून एकांत स्थळी गेले ज्या ठिकाणी दुसरं कोणीही राहणार नाही. आणि त्या ठिकाणी जाऊन बसल्याच्या नंतर त्या ठिकाणी जे काही नागसेन भंते जे आहेत तर हे नागसेन भंते राजाला काय म्हणतात की अशा 8 ठिकाणी, म्हणजे त्यांनी 8 ठिकाणं सांगलेली आहेत की मी असे 8 ठिकाणं सांगतो, अशा 8 ठिकाणी माणसे कोणीच आपली धर्मचर्चा करू शकत नाहीत. त्या ठिकाणी काही ना काहीतरी अडचणी येतात असं ते म्हणतात. आता या ठिकाणी जे काही 8 अशी ठिकाणे सांगलेली आहेत तर ती ठिकाण कोणती, तर यामध्ये चढ उताराचे स्थान म्हणजे जागा सवान नसलेलं चढ उताराचं आहे, त्याच्या बरोबर माणूस बसू शकत नाही. आणि माणूस न बसल्यामुळे काय होते की आपण काय सांगतो ते आपल्याला समजत नाही आणि समोरचं आपल्याला काय सांगते ते बी आपल्याला समजत नाही. म्हणजे ज्याप्रमाणे समजा आपण इथं तासभर बसतो, तासभर बसल्याच्या नंतर सर्व आपल्या अंगाला मुंग्या आल्या, जोपर्यंत मुंग्या येत नाही तोपर्यंत आपलं लक्ष त्या ऐकण्यामध्ये राहते, सगळ्यामध्ये राहते. जशा मुंग्या आल्या की आपलं लक्ष तिकडे जात नाही, मग लक्ष कोणीकडे जाते, आपलं झोपेकडे जातं आणि मग त्याचं झोप यायला सुरू होते. तर अशा प्रमाणे तिथं सवान जागा असली पाहिजे की आपण बराबर तिथं बसलो पाहिजे. त्यानंतर असुरक्षित भयावह असे स्थान, त्याच्यानंतर ज्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची भीती आपल्या मनामध्ये निर्माण होणार नाही अशा प्रकारचं ठिकाण पाहिजे. त्यानंतर वादळी वारे वाहत असलेले स्थान, म्हणजे जे कोणता समजा एखादं वादळी वारा सुटत असेल अशा आता आपण जर काही प्रश्न विचारत असेल तर आपला प्रश्न बी धड समोरच्याला समजत नाही आणि ते उत्तर बी धड आपल्याला सांगू शकत नाही. त्यानंतर अत्यंत गुप्त असे स्थान, अशाप्रमाणे गुप्त स्थान नको आहे, खुल्या याच्यामध्ये असायला पाहिजेत. त्यानंतर पवित्र असे देवस्थान, आता एखाद्या विहारामध्ये मंदिरामध्ये जर आपण बसलो तर त्या ठिकाणी आता चर्चा काही एकाच प्रकारच्या नसतात. काही प्रश्न समजा असे असतात की ते प्रश्न समजा म्हणजे वेगवेगळे आपल्यामध्ये निर्माण होतात.
तर काही प्रश्नाची उत्तर अशा जे काही देवस्थान असतात त्या ठिकाणी करण्यामध्ये आपल्याला संकोच वाटते, त्यामुळे अशी सुद्धा ठिकाणं नाही पाहिजे. जेथे अधिक रहदारी आहे असे स्थान, म्हणजे ज्या ठिकाणी जास्त वर्दळ आहे, जास्त लोकांची ये जा आहे, असं सुद्धा स्थान नको आहे. त्यानंतर पूल आणि घाट. आता एखादा पूल असेल त्या पुलावर सुद्धा आपल्याला भीती राहते, आणि एखादा घाट असेल त्या घाटामध्ये सुद्धा आपल्याला भीती असते, असंही स्थान नको आहे. आणि त्यावर स्थवीर म्हणाले, महाराज या स्थळामधील दोष कोणते की जेणेकरून मी स्थाने त्याजे मानावी. तर राजा म्हणाला, बनते चढ उतार असलेल्या स्थानावर मन लागत नाही, त्यामुळे चर्चा विस्कटल्या जाऊन कोणताच निष्कर्ष निघत नाही. असुरक्षित भयावर ठिकाणी काळजीने चित्ताची तारांबळ उडत असते, त्यामुळे चर्चेत मन लागत नाही. अधिक वादळी वारे वाहत असलेल्या ठिकाणी परस्पराचे शब्द नीट ऐकू येत नाहीत. अत्यंत गुप्त अशा स्थानी चर्चा करीत असता कोणी दुसरा ती लपून ऐकण्याची शक्यता असते. पवित्र देवस्थानी चर्चेचा विषय विनाकारण गंभीर होण्याची शक्यता असते, आणि अधिक रहदारी असलेल्या रस्त्यावर चर्चेचे स्वरूप उद्धटपणे होण्याची शक्यता असते. पुलावर बसून चर्चा करीत असताना चंचलता येऊन संभाषण उथळ होण्याची शक्यता असते, आणि सार्वजनिक घाटावरील चर्चा सर्वस्वी जाहीर होतात. यासाठी प्रत्येक म्हणजे असे म्हटले आहे की धार्मिक विषयावर सल्ला मसलत करण्याकरिता अशा प्रकारची 8 स्थाने ही त्याज्य मानली पाहिजे. म्हणजे अशा प्रकारच्या 8 ठिकाणी असे काही संभाषण केले नाही पाहिजे. यानंतर धार्मिक चर्चा करण्यास अयोग्य अशा 8 व्यक्ती. आता या ठिकाणी 8 ठिकाणं सांगले की ज्या ठिकाणी आपण जे काही धार्मिक चर्चा असेल ते धार्मिक चर्चा करू शकत नाही. आता यानंतर अशा 8 व्यक्ती आहेत की त्या व्यक्तीसोबत अशा आपण 8 जे काही धर्मचर्चा करू शकत नाही. तर ते कोणत्या, तर या ठिकाणी बनते नागसेन चर्चेचा विषय बिघडून अर्थाचा अनर्थ करणारे 8 प्रकारचे लोक असतात. म्हणून महत्वपूर्ण चर्चा करीत असताना त्यांचा सग टाळला पाहिजे. ते 8 प्रकारचे लोक असे. आता याच्यामध्ये सांगितलं आहे की लालसी म्हणजे एखादा लालसी नसावा माणूस, त्यानंतर द्वेषी व दुष्ट नसावा, त्यानंतर भ्रमिष्ठ नसावा, त्यानंतर गर्विष्ठ नसायला पाहिजेत, लोभी नसायला पाहिजेत, आळशी नसायला पाहिजेत, आणि एकच कल्पना धरून ठेवणारे हट्टी सुद्धा नसायला पाहिजेत, आणि त्यानंतर मूर्ख सुद्धा नसायला पाहिजेत. म्हणजे अशा प्रकारचे सुद्धा माणसं जर असले तर आपला प्रश्न समोर जातच नाही, एकाच प्रश्नामध्ये घुटमत राहतो. यावर स्थवीर म्हणाले, महाराज 8 प्रकारच्या लोकात कोणते दोष आहेत की जेणेकरून त्या संघ त्याज्य मानले पाहिजेत. बनते लालसी, भक्ती, लालसोपाई, दुष्ट व्यक्ती आपल्या दुष्टपणाने, भ्रमिक व्यक्ती अंतर्मुख स्वभावामुळे म्हणजे भ्रामक कल्पनामुळे, आणि गर्विष्ठ व्यक्ती गर्वाभिमानाने, लोभी व्यक्ती लोभाच्या कारणाने, आळशी मनुष्य आळसामुळे, आणि एकच कल्पना धरून ठेवणारा हट्टी माणूस संकुचितपणाने, आणि मूर्ख व्यक्ती मूर्खपणामुळे एकदमच अर्थाचा विचका करून टाकतात. म्हणजे जे काही अर्थ सांगला त्या अर्थाचा बेअर्थ असे लोक करून टाकतात. त्याच्यामुळे अशा लोकांसोबत आपण कोणत्याही प्रकारची धार्मिक चर्चा करता कामा नये. आणि याच कारणाने तथागतांनी म्हटलेले आहे. यानंतर गोपनीयता न राखणारे 9 प्रकारचे व्यक्ती. आणि अशा प्रकारे याच्यानंतर काय सांगते की जे काही गोपनीयता असते, म्हणजे ज्याप्रमाणे समजा एखाद्या अशा गोपनीय वस्तू बोलणं असते, गोपनीय समजा काहीतरी म्हणजे झाकून ठेवायचं, समजा झाकली मूठ 1.25 लाखाची म्हणतात, त्याप्रमाणे जे काही मुठीतली गोष्ट आहे ती मुठीतच ठेवायला पाहिजे. तर अशी मुठीत न ठेवणारे 9 प्रकारचे लोक आहेत, हे सुद्धा या ठिकाणी सांगितलेले आहे. यामध्ये म्हणते गुप्त गोष्टी सुद्धा न पचविता त्या जिकडे तिकडे सांगत सुटणारे 9 प्रकारच्या व्यक्ती विद्यमान आहेत. कोणतीही सांगितलेली गोष्ट ते हृदयात ठेवू शकत नाहीत. ते 9 प्रकारचे लोक कोणते आणि त्याच्यातील दोष कोणता, तर ते 9 प्रकारचे लोक असे. लालसी मनुष्य लालसीच्या आहारी जाऊन गुप्त गोष्ट प्रस्तुत करते. त्यानंतर द्वेषी मनुष्य विध्वंसक विचारसरणीमुळे कंटाळा बळी पडून गुप्त गोष्ट प्रस्तुत करतो.
भ्रमिक मनुष्य मोहाला बळी पडून गुप्त गोष्टी प्रस्तुत करतो. भित्रा मनुष्य भेकड स्वभावामुळे गुप्त गोष्टी प्रस्तुत करतो. घुसखोर मनुष्य स्वार्थापायी गुप्त गोष्टी प्रस्तुत करतो. स्त्री ही आपल्या दुर्बलतेमुळे गुप्त गोष्टी प्रस्तुत करते. दारुड्या मनुष्य दारूच्या नशेत सर्व गुप्त गोष्टी प्रस्तुत करतो. नपुंसक मनुष्य आपल्या अपूर्णत्वामुळे सर्व गुप्त गोष्टी प्रस्तुत करतो. आणि बालक आपल्या मनमोकळेपणामुळे गुप्त गोष्टी न पचविता उघड करून टाकतो. म्हणजे अशा प्रमाणे कोणाच्या समजा पोटामध्ये समजा खपत नाही अशा गोष्टी असतात समजा, तर ही गोष्टी कोणाकोणाला सांगू नये. तर अशा प्रकारची या ठिकाणी 9 प्रकारची या ठिकाणी म्हणजे जे काही लोक आहेत ते सांगितलेले आहेत. यानंतर 8 कारणाने बुद्धीत प्रौढता येते. जे काही आपली बुद्धी आहे ही बुद्धी वाढायला लागते अशी 8 कारण या ठिकाणी सांगितलेली आहेत. बनते 8 कारणाने मनुष्यवादी बुद्धी परिपक्व होते आणि ज्ञानवृद्धी होते. ही 8 कारणे अशी: वय वृद्धीमुळे, यश प्राप्तीमुळे, वारंवार प्रश्न विचारल्यामुळे, गुरुच्या संगतीत राहिल्यामुळे, स्वतः चांगल्या प्रकारे विचार करीत असल्यामुळे, चांगल्या लोकांशी वार्तालाप करीत असल्यामुळे, मनाला प्रेम भावनेने सवय जडल्यामुळे आणि अनुकूल स्थळी वास्तविक करीत असल्यामुळे मनुष्याची बुद्धी परिपक्व अर्थात प्रौढ बनते. म्हणजे आपली जी काही बुद्धी आहे ही बुद्धी अशा प्रकारे वाढत जाते. म्हणजे यामध्ये सर्वात पहिले जर वय वृद्धी म्हणजे याचा जो वय झालेला असते तर म्हणतात ना की त्यानं 4 उन्हाळे जास्त बघितलेले असते आणि त्यामुळे त्याला जास्त माहिती असते. त्याच्यानंतर कोणा जर यश प्राप्त केला असेल तर यश प्राप्त केलं म्हणजे त्यालाही जास्त बुद्धी असते. त्याच्यानंतर कोणी वारंवार फक्त प्रश्न विचारत असतील तर वारंवार प्रश्न विचारण्यानं सुद्धा त्याचं जे काही डोकं आहे बुद्धी आहे परिपक्व होते. त्याच्यानंतर 12 जर कोणी गुरुच्या संगतीमध्ये राहत असेल तर गुरु हुशार असल्या कारणानं त्यांच्या संगतीमुळे चेला बी हुशार बनतो. त्याप्रमाणे स्वतः चांगल्याप्रमाणे विचार करत असेल तरीही आणि चांगल्या लोकांशी वार्तालाप करत असेल तरीही आणि मनाला प्रेम भावनेने सवय जडल्यामुळे आणि अनुकूल स्थळी वास्तव्य करीत असल्यामुळे म्हणजे ज्या ठिकाणी आपण म्हणजे अशा ठिकाणी राहतो की ज्या ठिकाणी आपल्याला जेव्हा प्रश्न निर्माण होतात त्या प्रश्नाची उत्तर आपल्याला सहज मिळू शकतात. अशा ठिकाणी जर कोणी राहत असेल तर अशा नया 8 प्रकारच्या लोकांमध्ये जे काही बुद्धी आहे तर ही बुद्धी वाढत राहते. त्यानंतर शिष्याप्रती आवार्याचे 25 कर्तव्ये. आता या ठिकाणी जे काही आपले एखाद्या गुरुनं करावायची जे काही आपले शिष्य असतात ना गुरुचे शिष्य तर त्या शिष्या संदर्भातली कर्तव्ये ही 25 प्रकारे या ठिकाणी सांगितलेली आहेत. बनते नागसेन हे ठिकाण वैचारिक चर्चेसाठी बांधक ठरणाऱ्या 8ही दोषापासून मुक्त आहे आणि त्यासाठी मी सुद्धा गुरुबद्दल नितांत आदर बाळगणारा अतिशय योग्य असा शिष्य आहे. गुरु शिष्यातील जे काही रहस्य गुप्त राखाव्यास पाहिजे ते मी आजीवन गुप्त ठेवू शकतो. कधी उघड न करून दाखवणार नाही इतकी माझी वैचारिक पातळी उंचावली आहे. कारण वर सांगितलेल्या 8ही कारणाने माझी बुद्धी परिपक्व अर्थात प्रौढ झाली आहे. मला वाटते आपणास माझ्यासारखा सदाचारी व विद्वान शिष्य मिळणे कठीणच नव्हे तर अशक्य आहे. मग अशा चोख वर्तन ठेवणाऱ्या शिष्याचा गुरु 25 सद्गुणांनी युक्त असावाच पाहिजे. आणि गुरुच्या अंगी असलेली 25 सद्गुणे कोणती? आता या ठिकाणी गुरुच्या अंगी असलेली सद्गुण सांगितली तर ती सद्गुण बनते आपल्या शिष्यावर गुरुने सदैव देखरेख ठेवली पाहिजे. कोणते नियम पाळावे व कोणते कर्तव्य त्याज्य मानावे यासंबंधी सदैव उपदेश करीत राहिले पाहिजे. त्यानंतर कोणत्या गोष्टीत दक्षता बाळगावी व कोणत्या गोष्टीकडे दुर्लक्ष करावे यासंबंधी उपदेश देत राहिले पाहिजेत. त्यांचे खानपान व झोपणे इत्यादी बाबीकडे लक्ष ठेवले पाहिजेत. आजारात लक्ष घातले पाहिजेत. आतापर्यंत त्याने काय मिळवले आणि काय नाही या बाबीकडे लक्ष ठेवले पाहिजेत. त्यांच्या चरित्र्याकडे लक्ष ठेवले पाहिजेत. भिक्षापात्रात जे काही मिळाले असेल ते वाटून खाल्ले पाहिजेत. घाबरू नकोस हेही तुला समजेल असे म्हणून त्यात प्रोत्साहित केले पाहिजेत. त्याने कोणती संगत करावी याविषयी वारंवार सांगत राहिले पाहिजे. शिष्याने कोणत्या गावी जावे हेही सांगितले पाहिजे. त्याने कोणत्या विहारात जावे हेही सांगितले पाहिजे. त्यांच्याशी गप्पा ठोकत व्यर्थ वेळ घालवू नये. त्यांचे दोष दिसून आल्यास सहसा त्याला गुरुने क्षमा केली पाहिजे. त्याला मन लावून दिले पाहिजे. अनाठाई त्याला सुट्टी न देता शिकविले पाहिजे.
शिष्यापासून ज्ञान लपवून ठेवू नये. आपल्या जवळील सर्व ज्ञान उत्साहपूर्वक शिष्यास शिकविले पाहिजे. शिष्यास आपला ज्ञान पुत्र समजून गुरुने त्यावर पुत्रवत प्रेम ठेवले पाहिजे. तो आपल्या उद्दिष्टापासून वळणार नाही यांची खबरदारी गुरुने सतत आपल्या मनात ठेवली पाहिजे. सर्व प्रकारची विद्या शिकून मी त्याला पारंगत करीत आहे असे भान असायलाच पाहिजे. गुरुने शिष्याप्रती मैत्री भावनेचे प्रेमळ वर्तन ठेवले पाहिजे. त्यावर आपत्ती आली असता त्याला सोडून न देता त्यांचे रक्षण केले पाहिजे. त्याला शिकवण्यासारख्या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नये आणि धर्मापासून शिष्य ढळत असल्यास त्याला सावरून धरले पाहिजे. म्हणजे अशाप्रमाणे शिष्यासोबत गुरुनं कसं वागलं पाहिजे म्हणजे शिष्य सुद्धा तसा राहील. यासाठी या ठिकाणी जे काही 25 प्रकारचे या ठिकाणी फरक सांगितलेले आहेत. यानंतर राजा म्हणते योग्य आचार्याची अंगी हेच 25 सद्गुण असले पाहिजेत, जेणेकरून ते आपल्या योग्य शिष्याप्रती व्यवहार करतील. आपण त्या सद्गुणाने मला वागणूक द्यावी. बनते मला काही शंका येत आहेत. म्हणजे भगवान बुद्धाने ज्या मेंढक प्रश्नासंबंधाने उपदेश केलेला आहे त्यात काही ठिकाणी उघड विसंगती दिसून येते. याबद्दल भविष्यात लोकांमध्ये मतभेद निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या सबबीवर धर्माचे शत्रू फायदा घेण्यास चुकतील असेही वाटत नाही. तेव्हा त्यांना मुळी वावत मिळू नये म्हणून या विषयावर आपण प्रकाश टाकावा आणि माझ्या शंका दूर कराव्यात. कारण भविष्यात आपल्यासारखा विद्वान दूरदर्शी गुरुचा लाभ होणे दुर्मिळ आहे. आणि अशाप्रमाणे या ठिकाणी राजा नागशीरभंतीला काय म्हणते की अशाप्रमाणे मी तुम्हाला माझा गुरु मानतो आहे आणि तुमचा मी शिष्य आहे असं तुम्ही समजा. आणि त्यामुळं जे काही भगवान बुद्धाच्या धम्मामध्ये सांगितलेलं आहे, जे मेंढक प्रश्नाचे स्पष्टीकरण दिलेलं आहे, तर ते मेंढक प्रश्नाचे स्पष्टीकरण हे प्रत्येकाला समजलं नाही. आणि प्रत्येकाला नाही समजल्यामुळं भविष्यामध्ये या गोष्टीमधून खूप काही अयोग्य अशा काही गोष्टी घडतील आणि लोकांमध्ये झगडे सुद्धा निर्माण होतील आणि जे काही शंका आहे ती शंका सुद्धा लोकांपाशी निर्माण होतील. त्यामुळं मी मेंढक प्रश्न जे काही आहे तर हे मेंढक प्रश्नाचे उत्तर मला पाहिजे आहे आणि असे मी प्रश्न तुम्हाला विचारू इच्छित आहे. यानंतर उपासकाचे 10 गुण. आता सांगितलं की जे काही भिक्खू आहे, आपलं गुरु आहे, शिष्य आहे, या संदर्भामध्ये आता जे काही उपासक आहेत तर त्या उपासकाचे 10 गुण सांगलेले आहेत या ठिकाणी की उपासकामध्ये कोणते गुण असायला पाहिजे. स्थविराने मिलिंद राजाची विनंती मान्य करून योग्य शिष्याच्या अंगी 10 गुण असले पाहिजेत. म्हणून ते पुढे म्हणाले, महाराज उपासकाच्या अंगी देखील 10 गुण सद्गुण असले पाहिजेत, तरच तो योग्य उपासक बनू शकतो. आणि ते 10 गुण असे: उपासकाने आपल्या भिक्षूविषयी पूर्णपणे सहानुभूती बाळगावी, धर्माला सर्वश्रेष्ठ मानावे, भिक्षूस यथाशक्ती दान देण्यास चुकू नये, धर्माचा लोप पावत आहे असे दिसून आल्यास धर्माच्या पुनर्जीवनासाठी पराकाष्ठेने प्रयत्न केले पाहिजेत. तो त्रिरत्नाप्रती योग्य विचारसरणी ठेवीत असतो. असा उपासक केवळ जिज्ञासापायी सर्वज्ञ प्रसिद्धी मिळेल म्हणून इतरांच्या मनात न जाता धर्माप्रती व गुरुप्रती एकनिष्ठ राहतो. असा उपासक सतत आपल्या विचारावर व कृतीवर लक्ष ठेवतो. तो शांतताप्रिय असतो, एकेचा प्रशासक असतो. आणि असा शिष्य केवळ धर्माने दिखाऊ अवडंबर वाजवित नाही, तर तो यथार्थाने बुद्ध, धम्म व संघाच्या ठायी त्यांची नितांत श्रद्धा व निष्ठा असते. महाराज, योग्य उपासकाच्या अंगी असणारे हे सर्व 10 सद्गुण आपल्या अंगी विद्यमान आहेत. येणाऱ्या गंडांतरापासून धर्माला वाचविण्याचा व धर्माची पुण्यची भरभराट व्हावी म्हणून आपण योग्य दिशेने पावले टाकीत असून त्यासाठी आपली सर्व शक्ती पणास लावित आहात. हे आपल्याकरिता उचित, योग्य आणि खरोखर शोभण्यासारखे आहे. महाराज, मी आपणास हवे ते प्रश्न विचारण्याची मान्यता देत आहे. आपण कोणतेही प्रश्न विचारा. आणि अशा प्रकारे या ठिकाणी जे काही राजा आहे हा राजा स्वतःला नागशनभंतेचा चेला शिष्य समजतो आणि त्यामुळं या ठिकाणी नागशनभंतेने मिलिंद राजाला जे काही उपासक, आता मिलिंद राजा हा उपासक होता आणि उपासक असल्या कारणानं उपासकानं सुद्धा कसं राहायला पाहिजे किंवा उपासकामध्ये कोणते 10 गुण असायला पाहिजे हे नागशनभंतेने या ठिकाणी मिलिंद राजाला सांगितलं. आणि नंतर ते म्हणाले
की अशा प्रकारचे जे काही 10 गुण ज्या उपासकामध्ये असायला पाहिजेत हे सर्वच्या सर्व गुण तुमच्यामध्ये आहेत आणि त्यामुळं तुम्ही सुद्धा अशा प्रकारची प्रश्न मला विचारून सर्व प्रश्नाची उत्तरे माझ्यापासून घेऊ शकता याची मी तुम्हाला परवानगी देतो आहे असं त्या ठिकाणी परवानगीशीर शब्द नागसेन भंते सांगतात। आणि अशाप्रमाणे जे काही नागसेन भंते आणि राजा मिलिंद यांच्यामधला जो काही प्रश्न उत्तर सोडून जे काही मिलापचा काही वेळ आहे हा वेळ अशा प्रकारे तो व्यतीत करतात आणि व्यतीत केल्याच्या नंतर याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे एकूण एकाला प्रश्न विचारत नाहीत आणि एकूण एकाचा गुरु आणि चेला म्हणून स्वीकार करतात। आणि अशा प्रकारे आजचा हा भाग या ठिकाणी संपलेला असून उद्या जे काही मिलिंद राजाचे प्रश्न आहेत जे मेंढक प्रश्न आहेत तर त्या प्रश्नाला आपण उद्या बघणार आहोत। त्यामुळे आज आपण या ठिकाणी थांबणार आहोत।